नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डीप इकॉनॉमिक्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहत आहोत MA पार्ट 1चं सेमिस्टर 1चं इंडस्ट्रियल इकॉनॉमिक्स म्हणजेच औद्योगिक अर्थशास्त्रातील वेबर यांच्या औद्योगिक स्थान निश्चिती सिद्धांताचे सदोषात्मक परीक्षण. विद्यार्थी मित्रांनो, औद्योगिक स्थान निश्चितीचा प्रश्न हा औद्योगिक अर्थशास्त्रातील अत्यंत महत्त्वाचा विषय मानला जातो. उद्योग कुठे उभा राहावा, खर्च कसा कमी ठेवावा आणि नफा कसा वाढवावा यावर संपूर्ण औद्योगिक यश अवलंबून असते. नक्कीच कुठल्याही व्यक्तीला जेव्हा बिझनेसमध्ये उतरायचं असतं, तेव्हा तो हाच विचार डोक्यामध्ये ठेवत असतो आणि यावर संपूर्ण त्याचं जे यश आहे ते अवलंबून असतं. या संदर्भात वेबर या जर्मन अर्थशास्त्रज्ञाने खर्च न्यूनीकरण म्हणजे खर्च कमी करणं न्यूनीकरणावर आधारलेला स्थान निश्चिती सिद्धांत मांडला. त्यांनी उद्योगाच्या स्थानाबाबत वाहतूक खर्च, श्रम खर्च आणि अल्गोरिदमेशन या घटकांचे विशेष महत्त्व दिले. त्यांच्या सिद्धांतामुळे उद्योगांचे स्थान ठरवण्यासाठी वैज्ञानिक प्रक्रिया उपलब्ध झाली. तरीही बदलत्या या या आर्थिक तांत्रिक परिस्थितीत या सिद्धांतावर काही मर्यादा आणि दोष निदर्शनास येतात. आधुनिक काळातील वाढते तंत्रज्ञान, जागतिकीकरण असेल, भांडवल गतिशीलता आणि सरकारी धोरणे वेबरच्या सिद्धांतापेक्षा अधिक जटिल आहेत. म्हणून या सिद्धांताचे सदोषात्मक परीक्षण करणे हे आवश्यक ठरते. आता आपण व्याख्या पाहूया आणि तुम्ही पेपरमध्ये व्याख्या लिहिताना डबल इन्व्हर्टेड कॉमामध्येच करायचं हां. आणि शक्य झाल्यास त्याचे थोडक्यात अर्थ म्हणजे त्या व्याख्येचं थोडक्यात त्या व्याख्येमध्ये काय म्हटलं गेलं आहे हे तुम्ही तुमच्या शब्दामध्ये कोळी लिहिलीत तरी चालेल. वेबर यांच्या औद्योगिक स्थान निश्चिती सिद्धांतानुसार उद्योगाचे स्थान तेथे निश्चित होते जेथे वाहतूक खर्च, श्रम खर्च यांचे फायदे यांच्या संयोगातून सर्वात कमी खर्च येतो आणि हा सिद्धांत खर्च न्यूनीकरण या तत्वावर आधारलेला आहे. उद्योगाचे स्थान ठरवताना भौगोलिक त्रिकोण यांचा वापर केला जातो. त्यातलं पहिलं आता आपण पाहत आहोत की वाहतूक खर्चावर अतिजोर. कुठल्याही वाहतूक खर्चावर अतिजोर. वेबर यांनी औद्योगिक स्थान ठरवताना वाहतूक खर्च हा प्रमुख व निर्णायक घटक मानला. त्यांच्या काळात वाहतूक खर्च व्यवस्था हा अल्पविकसित होता, त्यामुळे हा खर्च उद्योगाच्या नफ्यावर मोठा परिणाम करायचा. परंतु पाहायला गेलं तर आजच्या तांत्रिक प्रगतीमुळे रस्ते, रेल्वे, विमान आणि कंटेनर यांसारख्या लॉजिस्टिक विकसित झालेले आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च तुलनेने काय झालेला आहे आता कमी झालेला आहे आणि स्थान निश्चितीमध्ये त्याचे महत्त्व काय झालेलं आहे अधिकाधिक काय झालेलं आहे कमी होत गेलेलं आहे. म्हणजे पूर्वी काय व्हायचं की एखादा माल हा त्याच्या उत्पादित ठिकाणापासून जिथे विकला जातो तिथपर्यंत नेण्यासाठी सुरुवातीला आपण रस्त्यांचा विचार करायचो. म्हणजे तिथे जाण्यासाठी आपण कसे पोहोचू शकतो यासाठी वाहतूक खर्च हा लक्षात घेतला जायचा आणि म्हणजे त्या वाहतूक खर्चाचा परिणाम हा त्या वस्तूच्या किमतीवर पण होत होता. परंतु आता काय झालेलं आहे खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झाल्या कारणाने हा म्हणजे तो जो महत्त्व आहे त्याचं तर कमी झालं. अरे आपण ती वस्तू आपण लगेच सहजरित्या तिथे पोहोचू शकतो. म्हणून वेबरचा अतिजोर आजच्या परिस्थितीत काय आहे वास्तवाशी कमी जुळणारा ठरतो. दुसरा आहे मुद्दा बाजारपेठ आणि मागणी याकडे काय करायचं दुर्लक्ष. औद्योगिक स्थान ठरवताना बाजाराचा आकार, ग्राहक संख्या, क्रयशक्ती, मागणीचे स्वरूप यांचा काय मोठा प्रभाव असतो. जिथे जास्त आणि स्थिर मागणी असते तिथे उत्पादन केंद्र ठेवणे काय होते फायदेशीर ठरते. तुम्ही पहा ना जेव्हा ऊसाचे कारखाने हे काय ऊसाच्या जिथे ऊस उत्पादित होतं तिथे जवळपास तुम्हाला पाहायला मिळतील. परंतु वेबर यांनी हा घटक सिद्धांतातून जवळजवळ वगळला आहे. त्यांच्यामध्ये फक्त खर्च कमी करणे महत्त्वाचे, परंतु प्रत्यक्षात विक्री व बाजारपेठांचा अभ्यास उद्योगासाठी तितकाच निर्णायक आहे. त्यामुळे सिद्धांत वास्तव जीवनातील आधारित अर्थव्यवस्थेशी काय होतो विसंगत ठरतो. तिसरं आहे सरकारच्या भूमिकेचा अभाव. आजच्या औद्योगिक युगात सरकारचे धोरण उद्योगाच्या स्थानावर थेट परिणाम करते. कर सवलती, अनुदाने, औद्योगिक वसाहती, पायाभूत सुविधा, जमीन पुरवठा, परवाना या गोष्टी उद्योगाचे ठिकाण निश्चित करताना महत्त्वाच्या असतात. वेबरांच्या काळात सरकारचे औद्योगिक नियोजन मर्यादित होते, त्यामुळे त्यांनी हा घटक गृहीत धरलेला नाही. परंतु आजच्या आधुनिक अर्थव्यवस्थेत सरकारी मदतीशिवाय मोठे उद्योग उभे करणे कठीण आहे. त्यामुळे सिद्धांत काय ठरतो अपूर्ण ठरतो. चौथ्या मुद्द्याकडे वळूया आपण. तांत्रिक प्रगतीचा विचार नाही. वेबर यांनी उद्योगाचे स्थान ठरवताना तंत्रज्ञान स्थिर असल्याचे गृहीत धरले, परंतु आज स्वयंचलन, रोबोटिक उत्पादन, डिजिटल पुरवठा साखळी आणि अत्याधुनिक यंत्रसामग्रीमुळे उद्योगांची रचना पूर्णपणे बदलली आहे.
तंत्रज्ञान बदलल्यावर श्रमाची गरज, वाहतूक खर्च आणि उत्पादनाची पद्धतही बदलते. म्हणून तंत्रज्ञानातील वेगवान बदलांचा विचार न केल्यामुळे वेबरचा सिद्धांत आजच्या परिप्रेक्ष्यात काय झालेला आहे, जुना आणि मर्यादित ठरतो. 5व्या मुद्द्याकडे वळूया आपण. 5वा मुद्दा आहे आपला कच्चा माल व मजूर स्थिर मानले. बघा, वेबर यांनी कच्चा माल आणि श्रमशक्ती एकाच ठिकाणी स्थिर व अपरिवर्तनीय मानली. काय केलं आहे, वेबर यांनी कच्चा माल आणि श्रमशक्ती एकाच ठिकाणी स्थिर व अपरिवर्तनीय मानली. परंतु आधुनिक अर्थव्यवस्थेत कच्चा माल विविध देशांतून आयात केला जातो आणि श्रमशक्तीही स्थलांतरित होत असते. कामगार आता ग्रामीण, शहरी राज्यांत सहज हालचाल करू शकतात. त्यामुळे उद्योगाला आवश्यक संसाधने एका ठिकाणी मर्यादित राहत नाही. या गतिशीलतेचा विचार सिद्धांत करत नाही, म्हणून तो वास्तवापेक्षा खूप साधा ठरतो. आता मुद्दा 6 कडे वळूया आपण. एकच उद्योग गृहीत. वेबर यांनी संपूर्ण विश्लेषण एका उद्योगावर आधारित ठेवले, परंतु आजचा उद्योग जगत परस्परावलंबी आहे. सप्लाय चेन, सहाय्य उद्योग, सेवा क्षेत्र आणि उपउद्योग हे सर्व एकमेकांवर अवलंबून असतात. एखाद्या कार फॅक्टरीसोबत 200हून अधिक लहान उद्योग जोडले असतात. अशा बहुआयामी औद्योगिक प्रणालीचे विश्लेषण वेबर यांच्या सिद्धांतात आढळत नाही. त्यामुळे आधुनिक औद्योगिक क्लस्टर संकल्पना त्यांच्या मॉडेलपेक्षा अधिक काय आहे, व्यापक आहे. आता घटक मुद्दा आपण 7 कडे वळतोय. पर्यावरणीय घटकांचे दुर्लक्ष. औद्योगिक स्थान ठरवताना पर्यावरण संरक्षण, प्रदूषण नियंत्रण, स्थानिक समुदाय, जमिनीची वहन क्षमता यांचा विचार करणे अत्यावश्यक आहे. प्रदूषित उद्योगांना शहराबाहेर, नदीपासून दूर किंवा प्रदूषण नियंत्रण विभागाकडे अतिप्रमाणे स्थापन केले जाते. परंतु वेबर यांनी पर्यावरणीय घटकांना कोणताही विचार दिला नाही. आजच्या पर्यावरण जागरूक युगात हा सिद्धांत त्यामुळे काय अधिक अपुरा वाटतो. आपण आता 8व्या मुद्द्याकडे वळत आहोत. आंतरराष्ट्रीय घटकांचा विचार नाही. जागतिकीकरणामुळे उद्योगांचे स्थान राष्ट्रीय सीमेपलीकडेही ठरते. FDI, निर्यात आयात धोरणे, आंतरराष्ट्रीय करार, जागतिक पुरवठा साखळी या घटकांचा उद्योगांच्या स्थानावर मोठा प्रभाव पडतो. परंतु वेबरचा सिद्धांत पूर्णपणे देशांतर्गत परिस्थितीवर आधारलेला आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवस्था आणि जागतिक घटकांचा विचार या सिद्धांतात नसल्यामुळे तो आधुनिक जागतिक अर्थव्यवस्थेशी काय विसंगत ठरतो. वेबर यांच्या औद्योगिक स्थान निश्चिती सिद्धांताने औद्योगिक अर्थशास्त्राला वैज्ञानिक पाया दिला. औद्योगिक अर्थशास्त्राला वैज्ञानिक पाया दिला असला तरी त्यामध्ये गंभीर मर्यादा दिसून येतात. सिद्धांताचा आधार मुख्यतः खर्च न्यूनीकरणावर आहे. परंतु आजच्या स्पर्धात्मक उद्योग रचनेत बाजार, तंत्रज्ञान, सरकार, पर्यावरण आणि जागतिक घटकांचा प्रभाव परंतु आजच्या स्पर्धात्मक उद्योग रचनेत बाजार, तंत्रज्ञान, सरकार, पर्यावरण आणि जागतिक घटकांचा प्रभाव अधिक प्रबळ आहे. वेबरचे मॉडेल स्थिर, साधे व एकांगी असल्यामुळे आधुनिक उद्योग व्यवसायाच्या गुंतागुंतीचे संपूर्ण चित्र निर्माण होत नाही. म्हणून हा सिद्धांत ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचा असला तरी आधुनिक औद्योगिक स्थान निश्चितीसाठी तो काय आहे, अपुरा ठरतो. अशा प्रकारे तुम्हाला पेपरमध्ये जर वेबर यांचा औद्योगिक स्थान निश्चितीचा सिद्धांत, त्याचे सदोषात्मक परीक्षण विचारले गेले तर अशा पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे. प्रस्तावना, व्याख्या. पहिला मुद्दा वाहतूक खर्चावर अतिजोर. दुसरा मुद्दा आहे बाजारपेठ आणि मागणी याकडे दुर्लक्ष. तिसरा मुद्दा आहे सरकारच्या भूमिकेचा अभाव. चौथा आहे तांत्रिक प्रगतीचा विचार नाही. 5वा कच्चा माल व मजूर स्थिर मानले गेले. 6वा एकच उद्योग गृहीत. 7वा पर्यावरणीय घटकांचे दुर्लक्ष. 8वा आंतरराष्ट्रीय घटकांचा विचार नाही. अशा पद्धतीने तुम्हाला पेपरमध्ये प्रश्नाचं उत्तर लिहायचं आहे आणि खूप चांगले मार्क्स तुम्हाला मिळतील याची दाट शक्यता आम्हाला आहे. आणि सर्वांना परीक्षेच्या हार्दिक शुभेच्छा. आवडल्यास लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आपल्या फ्रेंड्स लोकांना, जेणेकरून त्यांनाही चांगल्या पद्धतीने मार्क्स मिळतील, आणि सबस्क्राईब करा.